भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे दिनांक 1 मार्च 2025 रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या दान मिळालेल्या इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला। तुमसर येथील कॉम्रेड शांता महादेवराव बावनकर यांनी आपल्या स्वतःच्या मालकीची अंदाजे 25 लाख रुपये किमतीची इमारत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयासाठी दान दिली। सदर इमारतीचा लोकार्पण सोहळा व शांता महादेवराव बावनकर यांचा जाहीर सत्कार भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आला। यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड डॉक्टर भालचंद्र कांगो, श्याम काळे, दिलीप उटाणे, शिवकुमार गणवीर, माधवराव बांते, गजानन लाडसे, मिलिंद गणवीर, संतोष शेंडे, जयप्रकाश मेहर तसेच तुमसर शहरातील मान्यवर मंडळी व अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा, शालेय पोषण आहार कर्मचारी, महिला फेडरेशन, विद्यार्थी फेडरेशन, ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिवराज उके यांनी केले तर आभार प्रदर्शन वैभव चोपकर यांनी केले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज संतोष शेंडे, तालुका प्रतिनिधी तुमसर। 1% लोकांकडे या देशातील 50%हून जास्त संपत्ती आहे, वास्तविक आपल्या लक्षात येते। आणि दुसरीकडे या देशातल्या 80 कोटी लोकांना 5 किलो मोफत धान्य द्यावं लागतं, ते गरिबी रेषेखाली येत। अमेरिकेसारख्या श्रीमंत देशामध्ये 4.5 कोटी लोकांना रस्त्यावर झोपावं लागते, घरच नाहीत राहायला। म्हणजे माणूस केंद्रित व्यवस्था नसल्यामुळे असे प्रश्न निर्माण होतात। म्हणून आपल्यापुढे प्रश्न मोठ्या मोठ्या शब्दांचा नाहीये, समाजवाद, भांडवलशाही असे शब्द मी वापरणार नाही। मी फक्त एकच मांडतो की नफ्यासाठी अर्थव्यवस्था आहे का माणसासाठी, हा मूलभूत प्रश्न आहे। माणूस केंद्रित अर्थव्यवस्था निर्माण करण्याचं आव्हान आहे आणि ते आपण पेललं पाहिजे। डॉक्टर आंबेडकर असो, महात्मा गांधी असो, कार्ल मार्क्स असो, या सगळ्यांचं ध्येय हेच होतं की माणूस म्हणून आपण करत असलेल्या सगळ्या ज्या कृती आहेत त्या माणसांच्या फायद्यासाठी असल्या पाहिजे, माणसाला लुटण्यासाठी नाही। आज दुर्दैवाने राष्ट्रभक्तीच्या 2 व्याख्या आहेत। एक राष्ट्रभक्तीची व्याख्या 1947 साली आपण केलेली होती, की पंडित नेहरूंनी ट्रिस्ट विथ डेस्टिनी आपल्या भाषणात म्हटलेली होती की भारताला स्वातंत्र्य कशासाठी पाहिजे, तर भारतातल्या लोकांचे प्रश्न सोडून भारतातल्या लोकांमध्ये प्रेम आदरभाव निर्माण करून एकमेकांशी सामंजस्याने ते कसे राहतील असा एक आदर्श जगापुढे निर्माण करण्याचं काम करण्यासाठी भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे। आणि आताचे पंतप्रधान काय म्हणतात, भारताला महान करायचं आहे। भारताला महान म्हणजे काय, महान म्हणजे काय, श्रीमंत करायचं म्हणजे कोण, अडाणी अंबानी सर्व पदाधिकारी, सदस्यगण, बंधू आणि भगिनींनो, आजचा जो लोकार्पण सोहळा तर म्हणजे हा 5 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होता असा आग्रह शांताबाई बावनकर यांचा होता। म्हणजे त्यांच्या असं की वारंवार माझ्या हयातीमध्ये मला ज्या पक्षाच्या कार्यालयाकरता दान द्यायची जी वास्तू आहे ती माझ्या हयातीमध्ये आपण वापर करावा, परंतु त्यांनी एक वृत्तपत्र लिहिलं होतं आणि त्या मुद्दा करायचा आहे। आणि म्हणून हा लोकार्पण सोहळा भंडारा जिल्हा कौन्सिलच्या वतीने या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या हा जो भंडारा जिल्ह्याचा जो इतिहास आहे, भंडारा जिल्ह्यामध्ये जे काही भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे फार पूर्वीपासून जुने कार्यकर्ते म्हणून कॉम्रेड महादेवराव परशुरामजी बावनकर, खरं म्हणजे मूळचे तुमसरचे नव्हतेच, हे एक लहानसं गाव तिरोडा तालुक्यातलं बहेवाड्याचे, ज्यांनी नगर परिषदेमध्ये नोकरीपेक्षा कुबेर नगरी म्हणून त्या काळामध्ये एक पूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये प्रसिद्ध होती। कारण या देशामध्ये जे काही भांडवलदार होते त्या भांडवलदारांच्या प्रमुख लिस्ट मध्ये इथले सुद्धा श्रीराम दुर्गा प्रसाद नावाचे इथूनच त्यांच्या कार्यालय चालायचा। आणि या तुमसरच्या परिसरामध्ये फार मोठ्या खदानीच्या कॉम्रेड एमपी बावनकर अमर रहे।
शांताबाई बावनकर यांचा सत्कार करीत आहेत. कॉम्रेड शांताबाई बावनकर को लाल सलाम. कॉम्रेड शांताबाई बावनकर को लाल सलाम. कॉम्रेड शांताबाई बावनकर को लाल सलाम. कम्युनिस्ट पक्षामध्ये घालवला आहे अशा सत्कार मूर्तींच्या सुद्धा या ठिकाणी आपण